पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेले भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावचे आर्मी अधिकारी तुषार बांदल यांच्या निवृत्तीच्या दिवशी शिंदेवाडी गावचे माजी सरपंच आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली शिंदे, सरपंच अरविंद शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत शिंदे, निलेश शिंदे, भोर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष यशवंत शिंदे आदी गावातील नागरिकांनी भव्य दिव्य असा नागरी सत्कार घेऊन तुषार बांदल यांनी 25 वर्ष केलेली देशसेवेचं जणू फळ दिलंय। यावेळी तुषार बांदल आणि त्यांचे कुटुंब समवेत संपूर्ण शिंदेवाडी गावने आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळतंय। ज्योती जाधव, पुणे वैभव न्यूज, भोर। अध्यक्ष, काय सांगताल तुम्ही गावच्या वतीने आज देशसेवेचा नागरी सत्कार? आता गावच्या वतीने सांगायचं म्हणलं तर अचानक सर्व आमचे तरुण मुलं त्यांना आज रिटायर होतात आणि आज घरी येतात, तर सर्व कार्यकर्ते एकत्र जमले आणि म्हणले की बाबा बांदलचं आज आपल्या गावात आगमन होणार आहे आणि रिटायर झाल्यात, तर या ठिकाणी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार घ्यायचा। आणि कौतुकास्पद म्हणल्यानंतर आज एक युवक या ठिकाणी गेले 22 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यांचं सांगितलं त्यांनी किंवा परदेशामध्ये सुद्धा जाऊन सर्व्हिस केली। आज आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये सर्व्हिस करत असताना त्या ठिकाणी परिस्थिती काय असते आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी काही उद्रेक झाला, आतंकवाद्यांनी केला, तर त्यावेळेस गावाचं म्हणा, आईवडिलांचं म्हणा, पत्नीचं म्हणा जीव दागदूक होत असतो। कारण आपला एक मुलगा, आपल्या गावचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी देशासाठी लढत आहे, पण त्याला सगळ्याला मात करून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सर्व्हिस पार पाडली आणि आम्हाला अभिमान आहे की ते सुखरूप आज घरी आलेले आहेत आणि तो आम्हाला आनंद खूप आहे की त्या ठिकाणी आमच्या गावातला एक युवक आणि 22 वर्ष सर्व्हिसला त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचा एक सर्व तरुण मित्रमंडळींना एक आदर वाटला आणि या ठिकाणी त्यांनी आज हा कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलेलं आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि बाकीच्याही तरुणांनी आणि तरुणांना त्यांनी सल्ला देऊन अजून युवक जे असतील तर ते कशा भरती होतील, त्याला काय काय करावं लागतं, तर तसं ते मार्गदर्शन सुद्धा करतील अशी मला अपेक्षा वाटते आणि थांबतो मी। काय सांगता तुम्ही आज देशाच्या एका सेवकाची नागरी सत्कार? खरं तर ही भूमी पराक्रमाची, वीर पुरुषांची, संत ज्ञानेश्वरांची, तुकारामांची आणि पराक्रमी शिवछत्रपतींची वीरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने आणि अशा भूमीमध्ये पुत्र हवा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, एखादा पुरुष आपल्या घरात जन्माला, युवक आपल्या घरात जन्माला यावा आणि तो किशोर सारखाच यावा असं त्यांनी अभिमानास्पद काम या ठिकाणी या भूमीमध्ये केलेलं आहे। किशोर हा सगळ्या मित्रपरांचा लाडका आणि आदर्शवत आणि अशा किशोरने हा एवढा मोठा पराक्रम केला आहे आणि ह्या भूमीला साजेसं असं काम करून या भूमीमध्ये आला आहे आणि यापुढे बी त्याचं असंच कार्य या ठिकाणी चालू राहील। मी त्याला पुढील वाटचालीसाठी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि किशोरसारखं प्रत्येक तरुणाने अनुकरण करावं आणि तसं जगण्याचा प्रयत्न करावा आणि असं जर घडलं तर सगळा भाग आपला परिपूर्ण होईल आणि सगळे युवक स्वावलंबी होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागरी सत्कार केला जातो, देश सेवा केला जातो, काय सांगता? मला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती की अचानक एवढं फंक्शन गाव करू शकतो माझं, तर मला पण एकदम सरप्राईज दिलं, मला काहीच माहीत नव्हतं याबद्दल। मी आलो आज, नुकताच पोचलो आणि पोचल्यानंतर मला समजलं की असं होणार आहे, खूप आनंद झाला मला। तुमचं नाव काय? माझं नाव किशोर बांदल, मी शिंदेवाडी गावचा रहिवासी आहे। मी 2002 साली मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ट्रेनिंग केलं। 9 महिने ट्रेनिंग केल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग गुजरातमध्ये भुजमध्ये झाली। त्यानंतर मी 8 वर्ष जम्मूमध्ये काढले, 1 वर्ष फॉरेनमध्ये साऊथ सुदानला, त्यानंतर 1 वर्ष भूटानला काढले मी। अशा प्रकारे माझी 22 वर्ष सर्व्हिस झाली। देश सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीचा कुटुंबाचं पण सहकार्य झाले, त्याबद्दल काय सांगता? एक फौजी चांगली सर्व्हिस करतो, त्याच्यामागे त्याचे कुटुंब, मुलं आणि गावातल्या आईवडील आणि गावातल्या लोकांचा सुद्धा भाग असतो। काय आव्हान करतात की बाबा देश सेवेसाठी काय करावं? आता आज शिंदेवाडी गावच्या तरुणांनी जे प्रोग्राम ठेवला आहे तो एक इन्स्पिरेशन देण्यासाठी ठेवला आहे तरुण मुलांसाठी, जे की प्रत्येकाला असं वाटेल की तरुण मुलाला की मी पण आता ही वर्दी शक्यतो शिंदेवाडी गावच्या लोकांना किंवा
जवळून पाहायला मिळत नाही. तर एक मुलांना इन्स्पिरेशन मिळेल, त्यानंतर मुलं याच्यात सहभागी होऊ शकतात.